9 महिन्यानंतर एखादा अपत्य जन्माला येताना मी पाहिलं आहे, परंतु इतकं मोठं अपत्य जन्माला येताना पहिल्यांदाच पाहत आहे, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर केली. खरोखरीच जे माळी समाजाचे असतील, धनगर समाजाचे असतील किंवा तुमचे कुंभार समाजाचे असतील, न्हावी समाजाचे असतील, अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील, त्या लोकांना खरोखरीच त्यांचं ओबीसी मध्ये जे मोडतात त्यांना दाखले मिळायला अडचण आली नाही. जे शेड्यूल कास्टमध्ये चर्मकार, नवबौद्ध, मातंग, खाटीक हे मोडतात त्यांना कुठेही दाखले मिळायला अडचण आलेली नाही. परंतु कुणबीच्या बाबतीमध्ये, कारण एक काळ असा होता जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण नव्हतं तोपर्यंत आमच्या सकट सगळे आम्ही कुणबी नाही असं सांगायचे, परंतु आता मात्र आरक्षण ओबीसीचं निघाल्यापासून बरेचसे आमच्यातले कुणबी व्हायला लागलेले आहेत. ही गोष्ट अर्थात काही जण कुणबी आहेत, विशेषतः विदर्भामध्ये आपण बघितलं किंवा कोकणात जर आपण बघितलं तर कोकणामध्ये कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळेल. इव्हन विदर्भामध्ये देखील कुणबी समाज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि अधिकाऱ्यांचं जात पडताळणी जे बघतात त्यांचं म्हणणं असं आहे की 1920 पासूनचा पुढचे पुरावे विरावे असे त्यांना त्या ठिकाणी पाहिजेत. आणि त्याच्यामुळं हा फटका सर्वच राजकीय पक्षांच्या जे इच्छुक उमेदवार होते त्यांना बसलेला, आमच्यासहित. त्यांना त्या ठिकाणी उभं राहण्याची संधी मिळाली पाहिजे असं माझं त्यावेळेस मी माझं मत मांडलेलं होतं. पक्ष पातळीवर हा निर्णय घेणार का? आता पक्ष पातळीवर जर उद्याच्याला एवढं कडक केल्यानंतर ऍक्च्युली त्यांचा जर पूर्वी कुणी कुणबीमध्ये असेलच पूर्वीचं रेकॉर्ड आणि त्याला तिथं जात पडताळणीचं प्रमाणपत्र मिळालं तर त्याबद्दलचा निर्णय त्या त्या पक्षाची निवड समिती घेऊ शकते. ठाण्यासारखं काही भूकंप पुण्यात पाहायला मिळेल? नाही, भूकंप वगैरे काही नाहीये. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही खतखतत असतं, ते कधी ना कधी बाहेर त्या ठिकाणी निघत असतं. ते आनंद परांजपेंनी आपली भूमिका स्पष्टपणे मधल्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि आम्ही अजिबात ह्या कामामध्ये जास्तीचं लक्ष देत नाही. आम्ही आपलं पक्षाचं काम, पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्ष अधिक मजबूत कसा होईल, चांगल्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय कसा होणार नाही ही खबरदारी आम्ही घेत असतो. परंतु त्याच्यातून काही जणांनी इच्छा प्रदर्शित केली तर त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये चांगली असेल तर आम्ही त्यांना घेण्याचं आणि बेरजेचं राजकारण करण्याचा जरूर प्रयत्न करतो. एक कंत्राट दिलेलं दाखवावं माहितीच्या अधिकारातनं. आता तुकाराम दिघोळे साहेब आले, त्यांना काही कंत्राट दिलं. काल पुष्पसेन सावंत साहेब आले, कंत्राट दिलं. प्रकाशराव काळे वाजे आले, त्यांना काही कंत्राट दिलं. कितीतरी मी नावं सांगू शकेल. मी सांगितलं ना की ज्यावेळेस कुठल्याही पक्षाला एखाद्यावर आरोप करत असताना कुठलाच मुद्दा राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण केला जातो. आता मध्ये म्हणले पैसे देऊनच त्या ठिकाणी आणले. मी आपल्याला बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला, मी आपला आभारी आहे. अनेक सभा होतात, ज्यावेळेस त्या सभेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते किंवा वक्ते सभेच्या निमित्तानं जातात त्यावेळेस त्यांना माहिती नसतं कोण आलंय आणि कोण गेले. उद्याच्याला मुंडे साहेबांची पण एखादी सभा असेल आणि त्याच्यामध्ये मुंडे साहेबांच्या विरोधकांनी जर तिथल्या महिलांना गुपचूप काही मदत केली आणि तुमच्यासारख्या लोकांना सांगितलं त्या महिलांना जाऊन विचारा त्यांना कोणी काही दिलं का, आणि तिथं तुम्ही कॅमेरा लावला आणि त्यांनी सांगितलं होय बाया कोणतरी आलं होतं 100 रुपये देऊन गेलं. अहो पण ते कुणी दिले, काय दिले, कशा करता दिले, जर करायचं म्हटलं तर सगळं करता येईल ना. मी काही माझ्या कामामध्ये सकाळपासून होतो, परंतु बरं झालं माझ्या मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातनं समाजाची चांगली सेवा घडावी, त्यांच्या हातनं खरोखरीच महाराष्ट्रामध्ये काहीतरी ठोस असं काम त्यांच्या पक्षाकडनं उभं राहावं. नाही, अशा पद्धतीनं आता आमच्या इथले सुभाष भोईर गेले त्यावेळेस आम्हाला त्यांना का विचारत नाही सुभाष भोईरांना तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेला. आमच्याकडनं काही झालं तर आम्हाला मात्र सगळीकडनं थोडं बहुत टार्गेट करायचा प्रयत्न होतो का काय कुणास ठाऊक. दादा कलमाडी पुन्हा एकदा बाहेर आले काय तयार असेल, कारण काँग्रेस आता फुल पुन्हा स्विंगमध्ये आले असं त्यांचं दावा होतं आम्ही पुन्हा रिटेन करू. ठीक आहे ना, त्याच्या संदर्भात कोण बाहेर आलं कोण आत राहिलं हा न्यायालयाचा प्रश्न आहे. त्याच्या संदर्भामध्ये कुणीही वक्तव्य करू शकत नाही, कारण ते त्यांचं त्याच्या संदर्भात नो कॉमेंट्स एवढंच गोष्ट खरी आहे. पण
एक गोष्ट मी आतापर्यंत लहानपणापासून बघितलेली होती, साधारण 9 महिन्यांनी एखादं अपत्य बाहेर येतं, परंतु 9 महिन्यांनी एवढं मोठं अपत्य बाहेर आलेलं मी पहिल्यांदाच बघितलं.